नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत व माहिती कशा संदर्भात असणार आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत याबद्दल. तर मित्रांनो, आज काय आहे तर आपल्याला सर्वांना माहीत असेल मित्रांनो, ही जी आहे रक्कम संजय गांधी निराधार योजनेची, ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होत असते जवळपास महिन्याच्या सुरुवातीला 5 तारखेच्या आसपास, म्हणजे की 1 ते 5च्या दरम्यान ही रक्कम जमा होत असते. बऱ्याचशा जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या दरम्यान जमा होते. काही जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम केव्हा जमा होत असते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर बोलणार आहोतच. तसंच व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून याबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी लक्षात राहील. तसंच मित्रांनो, ही रक्कम बऱ्याचशा खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा नाही झालेली आहे, असे कोणते कोणते व्यक्ती आहेत, असे कोणते कोणते निराधार व्यक्ती आहेत ज्यांच्या खात्यामध्ये ही अजून रक्कम जमा झालेली नाही आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट, याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटचा एक जी आर आला होता, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आला होता व त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांचं म्हणणं काय होतं, तर त्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की मित्रांनो, आता जी रक्कम आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये तेव्हाच जमा होईल जर आपल्या खात्यामध्ये DBT ही सुविधा जी आहे ती सुरू असेल. तर DBT म्हणजे काय की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फतच तुमचे जे अर्थसहाय्य आहे त्याचे वितरण करण्यात येणार आहे. आणि हे कधीपासून सुरू झालं होतं, तर हे मार्च डिसेंबर 2024च्या आसपासपासून हे सुरू झालेलं होतं. तसंच मित्रांनो, जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्याचे जे वितरण होते ना, ते सुद्धा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फतच थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती. व मित्रांनो, यामध्ये अजून एक त्यांच्यात सांगण्यात आलं होतं की ही रक्कम जी आहे ती कोणाकोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर ही रक्कम त्या सर्व व्यक्तींच्या, म्हणजे ज्या सर्व निराधार व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचं DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेले असणार. आता बऱ्याचशा जणांचं काय झालेलं आहे की DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलंच नव्हतं. तर ज्यांचं DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांना ही जी आहे ही रक्कम भेटणार नाही, असं या शासन निर्णयामध्ये लिहिलं होतं. व यात सांगण्यात आलं होतं की जर DBT पोर्टलवर तुमचे आधार व्हॅलिडेट झालेले नसतील तर ते व्हॅलिडेट तुम्ही सर्वप्रथम करून घ्या. मित्रांनो, यामध्ये अजून एक सांगण्यात आलं होतं की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यामध्ये असे किती व्यक्ती आहेत किंवा निराधार योजनेमध्ये असे किती व्यक्ती आहेत ज्यांचे पोर्टलवर अजून देखील आधार व्हॅलिडेट झालेले नव्हते. तर याबद्दल याच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमच्याकडनं महत्त्वाची माहिती सुटणार नाही. तसेच मित्रांनो, आपण जसं व्हिडिओ पुढे जाणार आहे त्याबद्दल आपण याच्यामध्ये बघणार आहोत की जवळपास कशी कोणती तारीख असू शकते महत्त्वाची जेव्हा तुम्हाला ही रक्कम मिळण्यास सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला अजून एक सांगण्यात आलं होतं की जवळपास 9 लाखहून अधिक लोक, तसेच 9 लाखहून अधिक तर होतेच, 9 लाखहून अधिक व 10 लाखहून अधिक आधार व्हॅलिडेट झालेले एकूण 19 लाख लाभार्थी आहे. जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांच्या अर्थसहाय्य DBT पोर्टलवर थेट बँक खात्यात जमा करण्याची रुपये 610 कोटीचा एवढा निधी आवश्यकता होती व हे डायरेक्ट DBT पोर्टलमार्फतच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असतील असे बऱ्याच जणांच्या कमेंट्सच्या मार्फत आपल्याला कळाले होते. मित्रांनो, तुम्हाला हे अर्थसहाय्य तुमच्या खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही झाले हे तुम्ही कमेंटच्या मार्फत कळवू शकतात. व मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जागेवरनं बघत आहात, म्हटले तुम्ही कुठे हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगा. मित्रांनो, याची जी काही तारीख असते, म्हणजे की जसं आपल्याला माहिती आहे की महिन्याच्या शेवटी संजय गांधी निराधार योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते व तसं न झाल्यास महिन्याच्या सुरुवातीस ही रक्कम खात्यामध्ये जमा होत असते. रक्कम एकाच वेळी सर्वांच्या खात्यात जमा होत नसते. रक्कम कशी जमा होत असते म्हणजे आता बऱ्याचशा वेळेस आपल्याला कमेंटच्या मार्फत कळतं की आज काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे, उद्या काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे, उद्या परवा या काही गावांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे. म्हणजे ही रक्कम जमा होण्याचा जो काही वेळ आहे, जो काही कालावधी आहे, तो काही दिवसात बदलत असतो. तसेच
एकाच वेळेस सर्व ठिकाणी ही रक्कम जमा होत नसते. याची जी रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानेच आपल्या खात्यामध्ये जमा होत असते, तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. तसंच मित्रांनो, यामध्ये असंही सांगण्यात आलेले होते की सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की संजय गांधी निरंतर अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालय विशेष सहाय्यक योजनांसाठी निधी बीक्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांना आधार अवैधता करण्याचे तालुका विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पुनश्चित सूचना करण्यात येत आहे. DBT पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्व संजय गांधी निराधार योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते व तसं न झाल्यास महिन्याच्या सुरुवातीस ही रक्कम खात्यामध्ये जमा होत असते. रक्कम एकाच वेळी सर्वांच्या खात्यात जमा होत नसते. रक्कम कशी जमा होत असते म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपल्याला कमेंटच्या मार्फत कळतं की आज काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे, उद्या काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे, उद्या परवा या काही गावांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे. म्हणजे ही रक्कम जमा होण्याचा जो काही वेळ आहे, जो काही कालावधी आहे, तो काही दिवसात बदलत असतो. तसेच एकाच वेळेस सर्व ठिकाणी ही रक्कम जमा होत नसते. याची जी रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानेच आपल्या खात्यामध्ये जमा होत असते, तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. तसंच मित्रांनो, यामध्ये असंही सांगण्यात आलेले होते की सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की संजय गांधी निरंतर अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालय विशेष सहाय्यक योजनांसाठी निधी बीक्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांना आधार अवैधता करण्याचे तालुका विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पुनश्चित सूचना करण्यात येत आहे. DBT पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या राहील. तसेच ही जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये आता जवळपास 10 तारखेपर्यंत जमा होऊ शकते व तसं न झाल्यास या रकमेला थोडा कालावधी लागू शकतो आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला. तर याची पण आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आणि जर आपलं आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल तर आपण आधार व्हॅलिडेट करून घ्यावं DBT पोर्टलवर. DBT पोर्टल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या पोर्टलवर जर आपलं आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल तर ही रक्कम आपल्या खात्यामध्ये येणार नाही. ही रक्कम त्याच लोकांच्या खात्यात येईल ज्यांच्याकडे आधार व्हॅलिडेट झालेले असतील व जर आपल्याकडे आधार व्हॅलिडेट झालेले नसेल तर आपल्या खात्यामध्ये ही रक्कम येणार नाही आहे. आणि वरीलप्रमाणे लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात जे आहे तर GR सुद्धा आलेला आहे. तर आपण एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन ह्या GRची माहिती समजून घ्यावी. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा GR आलेला आहे व यामध्ये सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे बऱ्याचशा जणांचं वितरण म्हणजे रकमेची वितरण जे आहे ते झालेलं आहे. व अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. व तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली की नाही झाली याबद्दलही तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत आम्हाला कळवू शकतात, जेणेकरून इतरांना देखील त्याचा लाभ होईल व त्यांनासुद्धा याचा लाभ होऊ शकतो.